श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या YouTube चॅनल शीतल्स कॉर्नर मध्ये। आज आहे नवरात्रीचा 10वा दिवस। खरं तर बऱ्याच वर्षांनी असा योग आला आहे की नवरात्र ही 9 दिवसांची नाही तर 10 दिवसांची आली आहे आणि 11व्या दिवशी दसरा साजरा करणार आहोत। आजचा रंग आहे जांभळा आणि खरं तर सातारमध्ये अष्टमीच्या दिवशी होम हवन होतात आणि नवमीच्या दिवशी महाप्रसाद असतो, परंतु इथे आज म्हणजे जेव्हा आपण आज नवमी साजरी करतोय तर आजच्या दिवशी इथे होम हवन आहे आणि आज संध्याकाळी संपूर्ण सोसायटीला महाप्रसादही आहे। तर खरं तर होम 4 वाजल्यापासूनच सुरू झाला आहे। होम आहे, भजन आहे, त्यानंतर आरती वगैरे होणार आहे। 6 नंतर आरती सुरू होणार आहे। तर ऍक्च्युली झालं असं की काल रात्री अर्चित ऑलमोस्ट 2 वाजता झोपला, त्यामुळे आमच्या आजच्या दिवसाची सुरुवातच फार लेट झाली। उठायला उशीर झाला, सगळ्याच गोष्टींना उशीर होत गेला आणि आता खरं तर रात्री माझी व्यवस्थित झोप झाली नाही, त्याचीही झाली नाही, त्यामुळे आज कधी नव्हे तो अर्चित आज दुपारचा चक्क झोपलाय। 4 वाजता जसे मंत्राचे स्वर कानावर यायला लागले तसा त्याचा गोंधळ सुरू झाला होता की चल खाली पप्पाला जाऊया, पण त्यावेळी जर मी त्याला खाली घेऊन गेले असते तर मेन आरतीच्या वेळी वगैरे तो झोपला असता, जसं गणपतीच्या वेळीही त्यांनी केलं आणि मग पुन्हा त्याला वरती घेऊन येणं, परत त्याला ठेवणं, मग त्या सगळ्यात फार वेळ जातो। त्यामुळे मी म्हटलं त्याला आत्ता झोपवून घ्यावं व्यवस्थित। आत्ता छान झोप झाली त्याची की आरतीच्या वेळी फ्रेश राहील तो आणि आरती वगैरे झाल्यावर मग नंतर महाप्रसादालाही जाता येईल। आता अर्थात जरी आमच्या सगळ्यांसाठी महाप्रसाद असला तरी अर्चूसाठी मी सेपरेट जेवण बनवतेच, कारण इतकं तिखट तो अजून तरी खात नाही, त्यामुळे मग त्याच्यासाठी वरण भात करून घेतलाय, प्लस घरातलंही सगळं आवरून घेतलं आणि आता चक्क तो झोपलाय, त्यामुळे पटपट माझाही मेकअप आवरून घेतला, कारण मला साडी वगैरे नेसायला फारसा वेळ नाही लागत। पण मेकअप करण्यामध्ये असं होतं की मी एखाद्या प्रोडक्ट लावेपर्यंत दुसऱ्या प्रोडक्टची इकडे साहेबांनी वाट लावलेली असते, त्यामुळे मग पटकन मेकअप आवरून घेतला। अजून साडी वगैरे सगळं करायचंय, त्यामुळे जेवढं आवरता येईल तितकं आवरून घेतले। सध्या तरी अजून तो झोपलाय। आता म्हटलं पटकन त्याच्यासाठी वरण भाताचंही कुकर लावून घेते, म्हणजे मग त्याचा वरण भात डब्यामध्ये घेऊन खाली जाईन, कारण एकदा मग खाली गेलं की मग बराच वेळ तिथे जातो। जरी 6 वाजता मी आता खाली गेले तरी मला वर येईपर्यंत 10 साडे 10 होणार आहे, त्यामुळे मग त्याचं खाणं पिणंही सोबत असलेलं बरं। प्लस त्याचे पप्पा आले तर ठीकच आहे, थोड्या वेळानंतर ते त्याला घेऊन येतील वरती, पण इन केस जर त्यांनाही उशीर झाला, कारण नवरात्रीच्या सणांच्या दिवसांमध्ये इतकं ट्रॅफिक असतं, त्यामुळे मग त्यांनाही उशीर होऊन जातो कधी कधी। सो मग त्यांना उशीर झाला तर त्यापेक्षा काहीतरी त्याचं खाणं पिणं सोबत कॅरी केलेलं बरं, म्हणून मग त्याच्यासाठी वरण भात लावून घेणार आहे सोबत। आणि आता तो झोपलाय तर मी पटापट आवरायला जाते। खरं तर सकाळी जांभळ्या रंगावरून थोडंसं कन्फ्युजन होतं की नक्की जांभळा, वाईन, पर्पल नक्की कुठला कलर आहे, त्यामुळे मग मी सकाळी अशी छान मल्टी कलरची साडी आहे ही माझी, याच्यात निळा कलरही आहे, जांभळा कलरही आहे, म्हणून मग ही नेसली। म्हटलं चला कुठला असेल तो असो। आणि आत्ताही 2 साड्या काढलेल्या आहेत, आता त्या दोघींमध्येही थोडंसं कन्फ्युजन आहे कुठली नेसायची, तर बघूया आता कुठली आवडेल ती नेसेन आणि लवकरच माझा तोही लुक तुमच्यासोबत शेअर करेन। तर फायनली मी अशी तयार झालेली आहे आणि आजचा रंग आहे जांभळा, त्यामुळे मग ही साडी नेसली। तर बऱ्याच जणांना वाटतं हा माझा लग्नाचा शालू आहे, पण हा खरं तर शालू नाहीये, ही तेल साडी आहे आणि साडी फार हेवी आहे, त्यामुळे नॉर्मल बस एक ठुशी आणि मंगळसूत्र एवढंच घातलंय। तर चला आम्ही जातो आता देवीच्या आरतीला आणि महाप्रसादाला। आणि हा होता अर्चूचा आणि माझा आजचा लुक। अर्चूकडे जांभळा ड्रेस नव्हता, त्यामुळे त्याला हा नेव्ही ब्लू ड्रेस घातला होता। त्यानंतर आम्ही खाली गेलो आणि आम्ही अगदी वेळेत गेलो होतो, कारण आम्ही गेलो देवीचं छान दर्शन घेतलं, हवनही झाला होता, छान पूजा मांडली होती। सो सगळ्यात पहिल्यांदा होमाचं दर्शन घेतलं, त्यानंतर देवीच्या इथंही जी पूजा मांडली होती तिथलं दर्शन घेतलं आणि खूप छान मस्त पूजा मांडली होती काकांनी। देवीलाही छान जांभळ्या रंगाची साडी नेसवली होती आणि आमचं जस्ट दर्शन घेऊन झालं आणि 2 ते 3 मिनिटातच देवीची आरती सुरू झाली, त्यामुळे अगदी वेळेत पोहोचलो होतो आम्ही। मग छान देवीची आरती घेतली आणि आज अर्चूला आणि मला सुद्धा आरती घ्यायला मिळाली।
आणि त्यानंतर पार पडलं ते सोसायटीतल्या मुलींचं कन्यापूजन. सोसायटीतल्या सगळ्या मुलींना असं छान बसवलं होतं. त्यानंतर सगळ्यांचं औक्षण करण्यात आलं, त्यांना छान छान गिफ्ट्स देण्यात आली आणि त्यानंतर त्यांना जेवण वाढण्यात आलं. तर मुलींना जेवण वाढून खरं तर महाप्रसादाची सुरुवात झाली होती. आणि खरं तर अर्चू हा सगळा प्रकार फर्स्ट टाईम बघत होता, सो त्याला कळत नव्हतं की हे काय चाललं आहे. आणि त्याचं म्हणणं होतं मलाही तिथे जेवायला बसव, आणि या मुलींना का गिफ्ट्स दिली जात आहेत, ह्यांना का असं वेगळं बसवलं आहे, असे खरं तर बरेच प्रश्न मला त्याच्या डोळ्यात दिसत होते. आणि तो सतत माझा चेहरा त्याच्याकडे वळवून मला विचारायचा प्रयत्न करत होता की हे काय आहे, मला काय नाही इथं बसवतेस. सो मग कसं तरी त्याला समजावलं आणि फायनली महाप्रसाद सुरू झाला. मग पहिलं त्याला तिकडं घेऊन गेले कारण त्याचं थोडंसं मन डायवर्ट व्हावं म्हणून. आणि मग छान अर्चूनेही महाप्रसादावर ताव मारला. फारसं खाल्लं नाही त्याने काही, कारण थोडंसं तिखट होतं सगळंच त्याच्यासाठी, आणि लापशी होती सो तेवढी त्यांनी थोडीफार खाल्ली. त्यानंतर परत एकदा देवीचं दर्शन घेतलं. आणि खरं तर मला आज वाटलं होतं की आज गरबा नाही आहे, कारण रूपरेषा जी होती कार्यक्रमाची त्यानुसार खरं तर आज गरबा नव्हता, त्यामुळे मग आम्ही घरी आलो. तर आत्ताच आम्ही महाप्रसाद घेऊन आलो आहे. लापशी, कुर्मा भाजी, पुरी, मसाले भात आणि तळण असा छान महाप्रसादाचा मेन्यू होता. सो अर्चितनं फारसं खाली काही खाल्लं नाही, त्याने फक्त लापशी खाल्ली. त्यामुळे मग आता वरती आल्यावर परत त्याला वरण भात चारला. खरं तर मी खाली घेऊन जाणार होते, पण हे म्हटलं नको खाली नेऊ. सो मग खाली त्यानं फक्त लापशी खाल्ली थोडीशी. मग आता वरती आल्यावर त्याला वरण भात चारला. आणि आज झेंडूची फुलंसुद्धा हे घेऊन आलेत, कारण उद्या यांना सुट्टी नाही आहे. त्यामुळं मग आता आजच म्हटलं त्याचे पण हार बनवून ठेवावे, जेणेकरून उद्या माझी एकटीची धावाधाव होणार नाही. आणि उद्या कारण परत गाड्या धुवायच्या, हे सगळं करायचं, त्यामुळे मग त्याच्यातही वेळ जातो. मग आता हार आजच करून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवीन, जेणेकरून खराब होणार नाही. तर तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच बेल आयकनही प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. स्टे ट्यून. आणि जसं मी मगाशी म्हटलं की अर्चितच्या बाबांनी आजच झेंडूची फुलं आणली होती, त्यामुळे मग म्हटलं आजच हार करून ठेवावे, कारण उद्या ते नाही येत, ऑफिसला जाणार होते, त्यामुळे मग एकटीची धावपळ झाली असती. आणि मी हार करत होते तर माहीत नाही कसं काय अर्जुने त्याची गाडी अशी उपडी ठेवली होती आणि त्याच्यावर अशी सगळी फुलं लावून ठेवली होती आणि जय बाप्पा सुरू होतं त्याचं. सो गाड्या पुजल्या वगैरे जातात, हे काय कसं त्याला कळलं काय माहीत नाही मला, पण त्यानं तो हा सगळा प्रकार करत होता. तर मग त्यानंतर छान सगळे हार करून घेतले. आणि झालं असं की यांनी फुलं तर आणली, पण आंब्याची पानं आणायला विसरले. मग म्हटलं जाऊ दे आता काय, उद्या थोडी 5 पानं घालून घेऊन येईन आणि मग दारापुरतं नंतर वेगळं तोरण करेन. सो मग बाकीची जी मेन तोरण होती गाडीची वगैरे ती करून घेतली. त्यानंतर बाहेरचं तोरणही करून घेतलं, म्हणजे नंतर पानं फक्त अडकवता येतील त्याच्यात. आणि अर्चूची लगबग बघू शकता तुम्ही, कुठलंही नवीन काम काढलं की लगेच त्याची धडपड सुरूच होते. सो असा गेला आमचा आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. स्टे ट्यून अँड लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.